नमस्कार. माझ्या मायबाप जनतेला, प्रत्येक चाहत्यांना आणि माझ्या देवासारख्या ग्राहकांना हा संदेश देताना मन भरून सांगतो की गेली 18-20 वर्ष तुम्ही मला फक्त एक कलाकार म्हणून नाही तर आपल्या कुटुंबातील माणूस म्हणून स्वीकारलं. तुमच्या टाळ्या, तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद आणि तुमचा विश्वास हेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं बक्षीस आहे. आज मी जे काही आहे, जिथे उभा आहे, ते फक्त तुमच्यामुळं. माझं नाव, माझी ओळख आणि श्री देव अंबेदार बँड यांना मिळालेला सन्मान हा तुमच्या प्रेमाचाच परिणाम आहे. पण आयुष्यात काही क्षण असे येतात जेव्हा मनापेक्षा शरीराचं ऐकावं लागतं. सध्या माझ्या पायांचा आणि प्रकृतीच्या काही अडचणींमुळे डॉक्टरांनी मला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे खूप जड मनाने मला काही काळासाठी बाजूला व्हावं लागत आहे. मला माहिती आहे तुमच्यापैकी अनेक जण फोन करत आहेत, ऑर्डर्स देत आहेत, दादा तुम्हीच पाहिजे असं प्रेमाने सांगत आहेत. तुमचं प्रत्येक वाक्य माझ्या हृदयाला स्पर्श करतं. पण मायबाप, यावेळी माझी एकच विनंती आहे, कृपया मला समजून घ्या. मी थांबतोय पण हरलो नाही. मी दूर जात नाही, फक्त स्वतःला पुन्हा उभं करण्यासाठी थोडा वेळ घेतोय. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, श्री देव अंबेदार ब्रास बँड हा तुमचाच आहे आणि तो पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. आमचे कलाकार, गायक, कीबोर्डिस्ट आणि संपूर्ण टीम तुमच्या सेवेसाठी नेहमीप्रमाणे उभी आहे. कार्यक्रमांसाठी तुम्ही आमच्या ऑफिसशी संपर्क साधू शकता. गाडीचे संचालक त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. आपणास एक विनंती आहे, जोपर्यंत मी स्वतः अधिकृतपणे व्हिडिओद्वारे पुन्हा येत असल्याचं सांगत नाही, तोपर्यंत माझ्याबाबत कोणतीही अफवा किंवा गैरसमज पसरू नका. मायबाप जनतेंनो, जर आयुष्यात कधी मी कोणाचं मन दुखावलं असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा. आणि जर मी तुमच्या चेहऱ्यावर कधी आनंदाचं एक हास्य आणलं असेल तर आज त्या प्रेमाच्या बदल्यात फक्त तुमच्या प्रार्थना मागतो. आज जे काही आहे तुमच्या प्रेमाने मला घडवलेलं आहे आणि त्याच प्रेमाच्या जोरावर मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर उभा राहील. तोपर्यंत माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण कलाकाराचं खरं बळ त्याची कला नसते, त्याच्या मागे उभे असलेले त्याचे चाहते असतात. मायबाप, काही कारणास्तव मी बँडचे स्टेज शो घेणं देखील थांबवलेलं आहे. त्याच्यामुळं मी स्टेज शोही घेणार नाही आणि बँडचेही काही कार्यक्रम घेणार नाही. मी फक्त विश्रांती घेत आहे. तर मित्र, रसिक प्रेमांनो, मायबाप जनतेंनो, लवकरच भेटू आणखी नव्या जोमाने, नव्या ऊर्जेने आणि पूर्वीपेक्षा अधिक प्रेमाने. कायम तुमचा ऋणी राहील, तुमचा रमाभाऊ. धन्यवाद.